लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, आत्ताची 1 नोव्हेंबर 2025 ची सर्वात मोठी अपडेट आली आहे. लाडक्या बहिणींनो, 16वा हप्ता आणि 17वा हप्ता एकत्र वाटप होणार आहे का? ऑक्टोबर महिन्याचा हप्ता संपलेला आहे आणि नोव्हेंबरची सुरुवात झाली आहे, तरी सुद्धा 16वा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा झालेला नाहीये. त्यातच न्यूज आलेली आहे. अनेक प्रसार माध्यम म्हणतात की 17वा हप्ता भेटणार का, 16वा हप्ता, 17वा हप्ता एकत्र भेटणार का, 3000 रुपये एकत्र भेटणार का, निवडणुकीपूर्वी हे हप्ते मिळणार आहे का? सोबतच लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर विचार केला असेल तर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही. जी-आर येऊन 3 दिवस झालेले आहेत, तरी सुद्धा तुमच्या अकाउंटला ऑक्टोबरचा हप्ता जमा झालेला नाहीये. त्याचमध्ये जो 17वा हप्ता आहे, हा म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा कधी भेटणार आहे, केव्हा भेटणार आहे, कारण की निवडणूक लागणार आहे. या अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये आले असतील. या प्रत्येक प्रश्नांना विद्यार्थी मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो आपण काय फोडणार आहे, वाचा फोडणार आहे. कारण जर तुम्हाला येणाऱ्या 15 तारखेपर्यंत म्हणजे 15 नोव्हेंबर पर्यंत 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जर भेटला नाही तर समजून घ्या लाडक्या बहिणींनो, ते हप्ते तुम्हाला 3-4 महिन्यानंतर मिळणार आहे. कारण आचारसंहिता जेव्हा लागतील, जेव्हा निवडणुकीची घोषणा होईल आणि जोपर्यंत निवडणुकीचा रिझल्ट येणार नाही तोपर्यंत तुम्हाला हप्ते भेटले जाणार नाही आहेत. प्रत्येकाला माहित आहे 16वा हप्ता भेटणार आहे, कारण की जी-आर हा एकाच महिन्याचा आलाय, 2 महिन्याचा जी-आर आलेला नाहीये. 29 ऑक्टोबर 2025 ला 16वा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा जी-आर आलेला आहे. 17वा हप्त्याचा जी-आर आलेला नाहीये. पण सगळ्यांनाच माहित आहे, लहानपणापासून तर मोठ्या प्रत्येक व्यक्तीला माहित आहे की आपल्याला ऑक्टोबर महिन्याचाच हप्ता भेटणार आहे. पण आपण जर हातावर हात धरून जर बसलो तर तुम्हाला 17वा हप्ता कधी मिळणार आहे तो जानेवारी फेब्रुवारी मध्ये जाऊ शकतो लाडक्या बहिणींनो. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आपण काय करणार आहे आणि काय नाही करणार आहे सगळंच मी तुम्हाला विथ प्रूफ सहित या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की इथे अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो, तुम्हा सर्वांना एक प्रश्न आहे की 15वा हप्ता कोणत्या कोणत्या बहिणींना भेटलेला आहे, नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटला आहे का? आणि जेव्हा तुम्ही ई-केवायसी करत असाल तेव्हा तुमचं नाव त्या स्टेटस अप्रूव्ह मध्ये आहेत का? आणि त्याचबरोबर तुमचं बँक अकाउंट सीडिंग झालेलं आहे का? या जर 3 गोष्टी तुमच्या झालेल्या असेल, अप्रूव्ह लिस्ट मध्ये नाव, ई-केवायसी झाली असेल तरी चालेल, नसेल झाली तरी चालेल, चुकली असेल तरी चालेल, ई-केवायसीचा इश्यू नाही आहे, तुमचं स्टेटस अप्रूव्ह पाहिजे. त्यानंतर तुम्हाला 15 हप्ता भेटलेला पाहिजे आणि त्यानंतर तुमचं जे बँक अकाउंट आहे हे आधारशी संलग्न पाहिजे, म्हणजे लिंक पाहिजे, बँक सीडिंग ज्याला आपण म्हणतो, तरच तुम्हाला 16वा हप्ता भेटणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, चला व्हिडिओला सुरुवात करूयात. निवडणूक पूर्वी आपल्याला 3000 रुपये भेटू शकतात का? या प्रश्नामध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करून देणार आहे. 16वा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता केव्हा मिळणार, सोबत 17वा हप्ता कधी भेटणार आहे, याबद्दलची सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे लाडक्या बहिणींनो. बघा लाडक्या बहिणींनो, मीच म्हणत नाहीये, सगळे प्रसार माध्यमे सुद्धा हेच म्हणत आहे की ऑक्टोबरचा हप्ता संपला, महिना संपला, आज 1 नोव्हेंबर आहे, तरी सुद्धा लाडकीला 1500 रुपये कधी मिळणार अजूनही जमा झालेला नाही आहे. 3 दिवसाच्या अगोदर महाराष्ट्र सरकारने जी-आर आणलेला 29 ऑक्टोबरला, ऑक्टोबर महिन्याचा, तरी सुद्धा हा 16वा हप्ता लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा झालेला नाही. आणि आता जर तुम्ही बघितलं असेल, नोव्हेंबर महिना लागलेला आहे आणि 15 नोव्हेंबर पासून आचारसंहिता लागणार आहे. आचारसंहिता. आणि जेव्हा आचारसंहिता लागतं त्या कालावधीमध्ये सरकार तुमच्या अकाउंटला पैसे पाठवत नाही. म्हणजे निवडणुकीला जर बघितलं, कारण की निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहे, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका त्या मोठ्या स्तरावर महाराष्ट्रामध्ये निवडणूक घेतली जाणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला सरकारला 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागू शकतो. म्हणून मला सरकारला म्हणायचं आहे, जो 17वा हप्ता आहे म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे, तो लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पाठवावा. म्हणजेच या नोव्हेंबर महिन्याच्या स्टार्टिंगला 15 दिवसांमध्ये नवीन जी-आर काढून जो 17वा हप्त्याचा जी-आर आहे म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा जो जी-आर आहे, लवकरात लवकर पैसे पाठवावे, हीच मागणी आहे. आणि जर लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही सपोर्ट केलेला नाही, सगळ्यांनाच माहित आहे की 16वा हप्ताच भेटणार आहे, 16वाच हप्ता भेटणार आहे ऑक्टोबरचा. पण जर तुम्ही व्हिडिओला सपोर्ट केला लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओला पाठवलं तर सरकारला सुद्धा नतमस्तक व्हावं लागेल. कारण सरकारला माहित आहे आपल्या बहिणींची ताकद, कारण की लाडकी बहीण योजनेमुळे सरकार, या लाडक्या बहिणीमुळेच सरकार कुठे बसलं होतं, राज्यामध्ये बसलेलं होतं. आणि आता जर
त्या लाडक्या बहिणींना सरकारने नाराज केलं तर सरकाराचा पराभव होऊ शकतो, हे सरकारला कळून चुकलेलं आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, इतक्या तळमळीने मी तुम्हाला का सांगतोय, ओरडू का सांगतोय, की आपल्याला 17वा हप्ता सुद्धा भेटणं कंपल्सरी आहे. 15 नोव्हेंबर पासून काय लागणार आहे, आचारसंहिता लागणार आहे. त्याच्यापूर्वीच नवीन जी-आर काढून लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये, सगळ्यांच्या अकाउंटमध्ये सरकारने पैसे जमा करावे, हेच इथे अपेक्षा आहे. हेच मी नाही म्हणताय लाडक्या बहिणींना, सगळेच न्यूजपेपर म्हणत आहे. काही ठिकाणी काही युट्यूबर्स आहे महाराष्ट्रातील, ते म्हणताय की 3,000 एकत्र मिळणार नाही. सगळ्यांनाच माहित आहे, कारण की जी-आर एकाच महिन्याचा आलाय ना, ऑक्टोबर महिन्याचाच आला आहे. नोव्हेंबरचा आहे का? नो. पण मी सरकारकडे, महाराष्ट्रातील सगळ्याच लाडक्या बहिणींकडनं सरकारकडे मागणी करतोय, की लाडक्या बहिणींना आचारसंहितेच्या पहिले 17वा हप्ता पाठवावा. म्हणजेच काय, ₹1,500 सुद्धा 17व्या हप्त्याचे मिळावे. ऑक्टोबरचे 1,500 आणि नोव्हेंबरचे 1,500 म्हणजे असे 3,000. समजा लाडक्या बहिणींनो, आपल्याला जर हे नोव्हेंबरचे ₹1,500 भेटले नाही, तर समजून घ्या तुम्हाला ते डिसेंबर नंतर मिळेल. त्यातच तुम्ही जर बघितलं असेल, ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे 18 नोव्हेंबर पर्यंत. बरोबर? 18 नोव्हेंबर पर्यंत ही ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे. पण आणि निवडणूक लागेल त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जो नोव्हेंबरचा 17वा हप्ता आहे, हा भेटेल डायरेक्टली जानेवारीपर्यंत. म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर 2 महिन्याचे पैसे गेले. समजत आहे मला काय म्हणायचं लाडक्या बहिणींनो? 2 महिन्याचे पैसे गेले, ते तुम्हाला भेटणार नाही. जर तुम्ही आता जाग्या झालात नाही लाडक्या बहिणींनो, तर तुमचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे तुम्हाला भेटणार नाही म्हणजे नाही. म्हणून जागे व्हा. महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवा. तुमचं स्टेटस ठेवा, तुमचं Instagramला ठेवा, Facebookला ठेवा, सगळीकडे ठेवा. ज्याच्या माध्यमातून हा जो व्हिडिओ आहे प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल, प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचेल आणि सरकारपर्यंत सुद्धा पोहोचेल. आणि सरकारपर्यंत जर पोहोचला, तर समजून घ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय मिळतील, 17वा हप्ता सुद्धा याच 15 तारखेच्या आत, म्हणजे आचारसंहितेच्या आत मिळू शकतं. 15 नोव्हेंबरच्या आत तुम्हाला भेटू शकतो. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यापैकी कोणत्या बहिणीचा सपोर्ट आहे, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण तुमचाच सपोर्ट तुम्हाला तुमचे पैसे देऊ शकतो. आता इथे अनेक लोक म्हणतील, अनेक कमेंट येतील, बाबा सर काहीही सांगत आहे, दादा काहीही सांगत आहे. मान्य आहे, सगळंच मान्य आहे. पण लाडक्या बहिणींनो, तुम्हीच विचार करा, जर तुम्ही सपोर्ट दिला नाही, काय होणार आहे? तुम्हाला 2 महिन्याचे पैसे भेटणार नाहीये. फक्त एक सपोर्ट जरी तुम्ही लिहिलं, तर लाडक्या बहिणींनो विचार करा, ते हप्ते तुम्हाला कधी भेटू शकतात? 15 नोव्हेंबरच्या आत भेटू शकतात. एक प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? तुमचा लाडका भाऊ इतक्या तळमळीनं तुम्हाला सांगतोय, की 15 नोव्हेंबर पर्यंत जर सरकारने आचारसंहिता लागली, तर तुम्हाला पैसे भेटणार नाही आहेत. पण या 15 दिवसामध्ये आपण दररोज मागणी केली, तर सरकारला सुद्धा लाडक्या बहिणींसमोर झुकावं लागेल. कारण की त्यांना माहीत आहे, लाडक्या बहिणीमुळेच आम्ही जिंकून येऊ शकतो. अदरवाईज आमचा पराभव होऊ शकतो. कारण टिट फॉर टॅट आता माझ्या लाडक्या बहिणी करणार आहेत म्हणून. बघा, लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता लांबणीवर. नोव्हेंबर महिन्यात पैसे येण्याची शक्यता आहे का? मिळणार. ऑक्टोबरचा हप्ता 100% 2 ते 3 दिवसात मिळणार. 2 ते 3 दिवसात मिळणार. बरोबर. आज शनिवार आहे. आज वाटप होणार नाही. उद्या संडे आहे. उद्याही होणार नाही. 1, 2 म्हणजे कधीपासून, आजची 1 तारीख आहे ना. 2, 3. 3, 4, 5 मध्ये तुम्हाला ते पैसे वाटप होईल. 100% होईल. पण त्याच्यानंतर नोव्हेंबरचा 17वा हप्ता भेटणार का? नाही. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्ही काय करा, सपोर्ट, फक्त कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट लिहा. बाकी काहीच नका करू. सपोर्ट लिहा. आणि त्यानंतर तुम्ही काय सांगा, 15वा हप्ता कोणाला भेटला? कारण की अत्यंत महत्वाचं आहे. सोबतच तुमचं जे स्टेटस आहे ते अप्रूव्ह आहेत का? आणि तुमचं जे बँक सीडिंग आहे, आधार आणि तुमचं बँक आहे एकमेकांशी संलग्न आहे का? ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की याच बहिणींना 16वा आणि 17वा हप्ता भेटणार आहे. हे इथून मी कंपल्सरी मला सांगतोय. ऑक्टोबर, नोव्हेंबरचे 3,000 एकत्र येणार का? हा प्रश्न मी नाही, साम टीव्ही सुद्धा विचारताय, सगळेच विचारताय. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी येणार? असा प्रश्न महिला विचारत आहेत. दरम्यान आता ऑक्टोबरचा हप्ता लांबणीवर जाणार आहे का? ऑक्टोबरचा महिना संपला तरीही पैसे आले नाही. यामुळे महिलांमध्ये खूप नाराजी आहे. आता ऑक्टोबर, नोव्हेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. कारण इथे मी काय म्हणतोय, आपल्याला ऑक्टोबरचा हप्त्याचा जी-आर तर आलेला आहे. 16वा हप्ता. तो तुम्हाला 3, 4, 5
नोव्हेंबरमध्ये जमा सुद्धा होईल. पण 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबरचा हप्ता कधी भेटणार, केव्हा भेटणार, कोणाला भेटणार याची कुणाचकडे इन्फॉर्मेशन नाहीये. कारण सरकारने त्याच्याबद्दल जी-आर आणलेला नाहीये. आणि जर जी-आर आणलेला नाही आणि निवडणुका लागल्या, आचारसंहिता लागली, तर ते तुम्हाला डायरेक्ट जानेवारी, फेब्रुवारीमध्ये मिळतील. म्हणून आपण लाडक्या बहिणींनो सरकारकडे मागणी करतोय, तो 15 तारखेच्या आत सरकारने म्हणजे नोव्हेंबर 15 तारखेच्या आत सरकारने नोव्हेंबर महिन्याचा जी-आर आणावा, 17वा हप्त्याचा जी-आर आणावा आणि लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये निवडणुकीपूर्वी ₹3000 म्हणजेच ऑक्टोबरचे 1500, नोव्हेंबरचे 1500 असे दोन्ही ₹3000 लवकरात लवकर पाठवावे. हीच आपण या ठिकाणी म्हणू शकतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या महिन्यात होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर तुम्हाला निवडणुकीआधी पैसे दिले जातील. निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे कोणताही निधी दिला जाणार नाही. त्यामुळेच निवडणुकीपूर्वी महिलांना पैसे देण्याची दाट शक्यता आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणतोय लाडक्या बहिणींनो सपोर्ट करा, सपोर्ट करा. सपोर्ट असेल तरच पैसे भेटू शकतात आणि जर नाही केला तर तुम्हाला 2 महिने पुन्हा वेट करावा लागेल आणि हे 2 महिन्याचे पैसे भेटणार नाही. आणि सोबतच लाडक्या बहिणींनो तुम्हाला काय करायचं आहे, की ज्या बहिणींना 15वा हप्ता भेटलेला आहे. कितवा हप्ता? 15वा हप्ता. त्याच बहिणींना 16वा आणि 17वा हप्ता सुद्धा भेटेल. सोबतच तुमचं जे फॉर्म स्टेटस आहे ते अप्रूव्ह आहे का चेक करा. त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकला लिंक आहे का हे सुद्धा चेक करा. अन्यथा तुम्हाला पैसे भेटणार नाही. लाडक्या बहिणींनो, एकच तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो, की मी इतकं तळमळीने तुम्हाला सांगितलेलं आहे, की या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा. म्हणजेच 16व्या हप्ताचे ₹1500 आणि 17व्या हप्ताचे ₹1500 असे तुम्हाला ₹3000 मिळावे, निवडणूक पूर्वी मिळावे, असं मी म्हणतोय. कारण जर निवडणूक आचारसंहिता डिक्लेअर झाली, तर तुम्हाला 17वा हप्ता भेटणार नाही. तो डायरेक्ट तुम्हाला जानेवारी, फेब्रुवारी नंतर मिळेल. म्हणजे मधातला नोव्हेंबरही जाईल, डिसेंबरही जाईल, जानेवारी सुद्धा जाईल. डायरेक्ट कधी मिळेल लाडक्या बहिणींनो? कधी मिळेल विचार करा. फेब्रुवारीमध्ये म्हणजे 3 महिन्याचे तुमचे ₹4500 या ठिकाणी काय होईल संपून जाईल. म्हणून आपला एवढाच प्रयत्न आहे, की सरकारने लवकरात लवकर 17व्या हप्त्याचा जी-आर आणावा आणि त्याच्या माध्यमातून 16वा आणि 17वा हप्ते लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पाठवावे. तर आता लाडक्या बहिणींनो तुमची गरज आहे. तुम्ही सपोर्ट केला तर 100% आपली ही मागणी सुद्धा परिपूर्ण होऊ शकते. कारण सरकारला भीती आहे. लाडक्या बहिणी आता सरकारची पडताळणी करणार आहे, सरकारची ई-के-वाय-सी करणार आहे आणि सरकारला निवडणुकीमध्ये बघणार आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, आता तुमची वेळ आलेली आहे. व्हिडिओला सपोर्ट करा. महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणींपर्यंत पोहोचवा. कमेंट बॉक्समध्ये नक्की सपोर्ट मेसेज लिहा. आता इथे थांबतो लाडक्या बहिणींनो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.